मित्रांनो, आज तुमच्यासाठी सर्वात जास्त डिमांडिंग गाडी जी मार्केटमध्ये आहे ना, आणि सर्वात जास्त रिक्वायरमेंट ज्या गाडीला आहे ती गाडी घेऊन आलेलो आहे. मारुती सुझुकी कंपनीची इको 5 सीटर मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ती 5 सीटर मध्ये असणार आहे गाडी आणि क्लीन कंडिशन मध्ये. आणि विशेष म्हणजे गाडी फक्त 13,000 रनिंग झालेली आहे. प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे मित्रांनो. गाडीचं किलोमीटर फक्त 13,000 रनिंग झालेली, खूप कमी चाललेली गाडी आणलेली मित्रांनो. आफ्टर मार्केट तुम्हाला सीएनजी बसवायचं असेल, सीएनजी सुद्धा बसवू शकता याच्यामध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला व्यवसायासाठी जर गाडी पाहिजे असेल ना, तो इको सारखा ऑप्शन तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही. तर छान अशी 2020 ची गाडी, फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे. 13,000 रनिंग झालेलं आहे गाडीचं. ही गाडी तुमच्यासाठी आणलेली मित्रांनो नाशिक मधून. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीची सर्व डिटेल मी शो करणार आहे. इंटेरियर दाखवणार आहे, सीट कव्हर्स, आणि लास्टला आपण गाडीची प्राइस डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर सुरुवातीला फ्रंट पासून आपण व्ह्यू घेऊया. विंडशील्ड पाहू शकता, विंडशील्ड वरती स्क्रॅचेस, डॅमेज कुठली झालेली नाही. 2 वायपर आहे. वायपर कंडिशन जर पाहायला गेलं तर वायपरची कंडिशन सुद्धा चांगली आहे. सो बोनेट पाहू शकता, बोनेट कुठल्याही प्रकारचं डेंट वगैरे तुम्हाला मिळणार नाही. खाली आल्यानंतर हेडलॅम्प पाहू शकता, हॅलोजन मध्ये हेडलॅम्प तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. सो ब्लॅक ग्रिल, सुझुकीचा लोगो, खाली नंबर प्लेट. फॉग लॅम्प नाही देण्यात आलेले. आफ्टर मार्केट तुम्ही फॉग लॅम्प लावू शकता. हा झाला फ्रंट व्ह्यू. साईड व्ह्यूला आल्यानंतर पहिली नजर जाते ती म्हणजे गाडीच्या टायरवरती. गाडीचे टायर मित्रांनो, गाडी घेताना गाडीचे टायर चेक करावं लागता, कंडिशन किती आहे. सो न्यू ब्रँड कंडिशन मध्ये टायर तुम्हाला, 4 टायर तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे. 4 टायरची कंडिशन चांगल्या प्रमाणात आहे. सो गाडी घेतल्यानंतर तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. सो त्याच्यानंतर मिरर पाहू शकता. मिरर, डोर वायझर इथं देण्यात आलेले आहे. 1, 2, 3 डोर वायझर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. सो ओरिजिनल कलर मध्ये गाडी मित्रांनो. नॉर्मल स्क्रॅच तुम्हाला गाडीमध्ये ओरिजिनल गाडी आहे तर समजू शकतो की थोडेफार नॉर्मल स्क्रॅचेस तुम्हाला दिसू शकता. सो मागच्या साईडला आल्यानंतर मागच्या साईडचा व्ह्यू पाहू शकता. हा मागच्या साईडचा व्ह्यू आहे. इकोच बेजिंग देण्यात आले, सुझुकी लोगो, नंबर प्लेट. सो बंपर क्लीन कंडिशन मध्ये देण्यात आलेले आहे. विंडशील्ड सुद्धा क्लीन कंडिशन मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो साईड व्ह्यू आल्यानंतर साईड व्ह्यू जे आहे ते सेम जशी आपण पलीकडे जी पाहिली ती आहे. पाहूया. इंटेरियरमध्ये तुम्हाला पॉवर विंडो गाडीमध्ये मिळणार नाही. तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला ग्लास जे आहे ते ऑन ऑफ करायचे आहे. सो सीट कव्हर पाहू शकता. सीट कव्हर सुद्धा क्लीन कंडिशन मध्ये देण्यात आलेले आहे. कंपनीचे सीट कव्हर येतं, क्लीन कंडिशन मध्ये सीट कव्हर येतं. तो समोर स्टेअरिंग पाहू शकता. स्टेअरिंग वरती स्क्रॅचेस वगैरे तुम्हाला मिळणार नाही. तर ब्रेक पेडल पाहू शकता. ब्रेक पेडल, एक्सलेटर ॲज इट इज कंडिशन मध्ये येतं. जास्त रफ यूज झालेलं नाही गाडीचं. सो इथं आल्यानंतर तुम्हाला गिअर पशी तुम्हाला स्पेस देण्यात आलेला आहे. स्पेसवरती तुम्ही या स्पेसचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर डॅशबोर्ड पाहायला गेलं तर डल टोन मध्ये डॅशबोर्ड देण्यात आले, व्हाईट आणि ब्लॅक कलर मध्ये, बेच आणि ब्लॅक कलर मध्ये डॅशबोर्ड देण्यात आलेले आहे. तर एसी देण्यात आलेला आहे. एसी पाहू शकता. त्याच्यानंतर ग्लोबॉक्सच्या वरती थोडी जागा देण्यात आलेली आहे. ग्लोबॉक्स सफिशियंट असं देण्यात आलेलं आहे. सो 4 एसी व्हेंट इथं देण्यात आलेलं आहे. सो स्टेअरिंग वरती जास्त काही देण्यात आलेलं नाही मित्रांनो. तो हा व्ह्यू जो पाहताय तुम्ही, हा फ्रंटचा व्ह्यू आहे. इंटेरियर पाहू शकता, क्लीन कंडिशन मध्ये इंटेरियर देण्यात आलेले. सनपॅड पाहू शकता, सनपॅड देण्यात आलेले वरती. वरती रेडिंग लॅम्प तुम्हाला देण्यात आलेला आहे. मिरर देण्यात आलेला आहे. गिअर लिव्हर पाहू शकता. गिअर लिव्हर जो आहे तो एकदम क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो. गिअर लिव्हर पाहून लक्षात येईल की गाडीचा काही यूज झालेला नाही मित्रांनो. सो हँडब्रेक त्याच्यानंतर इथं स्पेस देण्यात आलेला आहे सीट बेल्ट लावण्यासाठी. 2 सीट बेल्टचं प्रोविजन इथं देण्यात आलेलं आहे. फर्स्ट रो मित्रांनो. सेकंड रो आपण चेक करणार आहोत. सेकंड रो पाहू शकता, एकदम क्लीन कंडिशन मध्ये सेकंड रो आहे. प्लॅस्टिक सुद्धा गाडीचे निघाले नाहीत मित्रांनो. अजून गाडीचे प्लॅस्टिक सुद्धा पाहू शकता. तर हे आहे सेकंड रो. सीट पाहू शकता, कुठे डॅमेज वगैरे झालेलं नाही. क्लीन कंडिशन मध्ये सीट देण्यात आलेले. याच्यामध्ये स्पेस पाहू शकता. स्पेस असा भरपूर असा स्पेस, लेग स्पेस जो आहे, लेग सपोर्ट जो आहे तो खूप मोठा लेग स्पेस गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये खूप जास्त
रिक्वायरमेंट असणारी मार्केटमध्ये गाडी आहे मित्रांनो. विशेष म्हणजे जर तुम्हाला कॅम्पर व्हॅन बनवायची असेल, कॅम्पर व्हॅन बनवू शकता. फॅमिली सोबत ट्रिपला जायचं असेल बाहेर, जर तुमच्या फॅमिलीमध्ये 5 ते 6 मेंबर असतील तर त्यांच्यासाठी खूप युजफुल अशी इको आहे मित्रांनो. शेतीचा व्यवसाय असेल तुमचा, जर तुम्ही शेती करता, शेतकरी आहात, शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप युजफुल आहे. जर तुम्ही छोटे व्यापारी आहेत तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मदत होणारी अशी गाडी आहे मित्रांनो. खूप जास्त मार्केटमध्ये कमर्शियलमध्ये सर्वात जास्त यूज होणारी अशी गाडी आहे मित्रांनो. फॅमिली असो किंवा कमर्शियल असो मित्रांनो, दोन्ही सेगमेंटमध्ये खूप जास्त चालणारी गाडी आहे. छान अशी गाडी इको आणली तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आपण थर्ड रो पाहणार आहोत. आपण थर्ड रो मध्ये थर्ड रो मध्ये इथून जर स्विच दिलेला आहे तर बूट ओपन करू शकता, डिकी ओपन करू शकता. बूट ओपन केलाय, बूट ओपन केल्यानंतर मोठा असा स्पेस तुम्हाला मिळतो मित्रांनो. इथं तुम्ही सीटची अरेंजमेंट करू शकता किंवा सीएनजी सुद्धा बसवू शकता. साऊंड सिस्टम देण्यात आले, 2 साऊंड मागे देण्यात आलेले. मोठा स्पेस आहे. ॲज अ बूट स्पेस तुम्ही गाडीचा यूज करू शकता, लगेच ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या वस्तू तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकता. स्पेसेस अशी गाडी 5 सीटर मध्ये गाडी मित्रांनो. तर गाडी पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की गाडी खूप क्लीन कंडिशन मध्ये, कमी यूज झालेला आहे. फक्त 13,000 रनिंग म्हणजे काहीच नाही मित्रांनो. तर हा बूट स्पेस पाहिला असेल तुम्ही. छान कंडिशन मध्ये इको देण्यात आलेली मित्रांनो. तर ही इको तुम्हाला नाशिक मध्ये पाहायला मिळणार आहे. तर गाडीची डिटेल सांगतो परत एकदा. गाडी 2020 मधील गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. गाडी चालू आहे. गाडी तुम्हाला नाशिक मध्ये पाहायला मिळेल. गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली आहे. हे 5,25,000. समोर आल्यानंतर निगोशिएशन याच्यामध्ये होणार आहे. थोडंफार निगोशिएशन नक्की करू. गाडी जर तुम्हाला पाहिजे असेल दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि चांगली इको गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही नाशिकमधून.